क्वेश्चन 6 फक्त थोडं कॅल्क्युलेशन आपल्याला एक्स्ट्रा टाइम घेणार आहे, पण क्वेश्चन एकदम सोपा आहे. ए इज इक्वल टू आपल्याला 2/2 चा मॅट्रिक्स दिलाय. ॲडजॉइंट ऑफ 3a² + 12a दिले. याच्यामध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपल्याला करायला लागणार आहे. a² म्हणजे मॅट्रिक्स a × a करायचा आहे. लगेच करून टाकू आपण. a² इज इक्वल टू, या दोघांना लिहून घेतो मी. मॅट्रिक्स प्रोडक्टचा काय रूल, इथला एक रो घ्यायचा, या कॉलमला मल्टिप्लाय, रो घ्यायचा, कॉलमला मल्टिप्लाय, रो घेऊन कॉलमला मल्टिप्लाय, रो घेऊन कॉलमला मल्टिप्लाय. 2 आणि -3 घेऊन 2 आणि -4 ला, मग कसं होणार प्रोडक्ट, 2 2 जा 4, -3 × -4 काय झाला +12, म्हणजे 4 + 12 हा काय झाला 16. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, 2 -3 -6, -3 -1 काय झाला -3, म्हणजे हा काय झाला -9. -4 2 जा -8, 1 × -4 -4, -8 -4 काय झाला हा -12, -4 -3 म्हणजे +12, 1 × 1 म्हणजे 1, +12 + 1 म्हणजे काय झाले हे 13. ही व्हॅल्यू कशाची आहे, a² ची. 3a² ची व्हॅल्यू काय होईल, याला सरळ सरळ आपल्याला काय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं a² ला. a² हा आहे, 3a² ची व्हॅल्यू काय होणार, 16 त्रिक 48, -9 × 3 म्हणजे हा काय होणार -27, 12 त्रिक किती रे 36, त्याच्यानंतर 13 त्रिक किती 39. येते लक्षामध्ये. 3a² + 12a, a ची व्हॅल्यू ही आहे, 12a ची व्हॅल्यू काय होणार, 12 ने मल्टिप्लाय करायचं a च्या सगळ्या एलिमेंट्सला, काय होऊन जाईल 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आणि 12 एक 12. 3a² + 12a याची व्हॅल्यू काय होणार, सरळ सरळ या दोन मॅट्रिक्सला ऍड करायचं, हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स. 24 आणि 48 किती होणार हा 72, -36 -27, मायनस मायनस तर ॲडिशन होणार, 30 आणि 20 50, 6 आणि 7 13, हा झाला 63, -63, -48 -36, हा झाला बघा 40, 30 70, 8 आणि 6 14, हा झाला -84. त्याच्यानंतर 12 आणि 39, 30 आणि 10 40, 9 2 11, म्हणजे हा झाला 51. या ठिकाणी आपल्याकडं 3a² + 12a म्हणजे हा मॅट्रिक्स आला आहे. आपल्याला काय करायचं, याच मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट घ्यायचा. ॲडजॉइंट घ्यायचं म्हणजे काय करायचं, हे दोन एलिमेंट इंटरचेंज होणार आणि हे दोन काय होणार मायनस होणार. म्हणजे काय होणार बघा बरं, ॲडजॉइंट ऑफ 3a² + 12a इज इक्वल टू, हे दोन इंटरचेंज म्हणजे 51 इथं येईल आणि 72 इथं येईल. त्याच्यानंतर हे दोन मायनस म्हणजे -63चा काय होणार +63 आणि -84चा काय होणार +84. 51 63 84 72, 51 63 84 72 ऑप्शन बी मध्ये आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन. या 7व्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय, मॅट्रिक्स ए दिलाय हा 2/3 चा मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स बी दिलाय हा 3/2 चा मॅट्रिक्स आहे, ए बी या ब्रॅकेटचा इन्व्हर्स विचारला. या क्वेश्चनला आपण दोन प्रकारे सोडू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे कशी आहे, ए बी होल इन्व्हर्स याचं एक्सपान्शन येतं बी इन्व्हर्स × ए इन्व्हर्स, या दोघांचा सिक्वेन्स उलटा होतो दोघांना इंडिव्हिज्युअली इन्व्हर्स लागल्यानंतर. परंतु तुम्हाला हे ठरवायचं की बीचा इन्व्हर्स काढून एचा इन्व्हर्स काढून या दोघांचा प्रोडक्ट घेणं इझी आहे, की ए बी या दोघांचा प्रोडक्ट घेऊन त्याचा मग या ठिकाणी एकदाच इन्व्हर्स घेणं इझी आहे. जी गोष्ट तुमचा कमी वेळ घेईल, कमी एफर्ट्स घेईल, ती तुम्हाला या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची. जर दोघांचा इन्व्हर्स काढायचा मला जास्त एफर्ट्स लावायला लागतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स ह्या दोघांचे इंडिव्हिज्युअली इन्व्हर्स पॉसिबल नाही, कारण हे दोन्ही सुद्धा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहेत. इन्व्हर्स फक्त आणि फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा पॉसिबल असतो. त्याच्यामुळे अगोदर काय करतो मी, ए बी या दोघांचा प्रोडक्ट घेतो आणि त्याच्यानंतर त्याचा इन्व्हर्स काढतो. आता ए बीचा प्रोडक्ट घेताना काय करायचं बघा, हे का 3 एलिमेंट आहेत, या तिघांचा प्रोडक्ट या तिघांसोबत, म्हणजे या 1 चा 2 सोबत, 2 चा 1 सोबत, 1 चा 1 सोबत. सिमिलरली या तिघांचा प्रोडक्ट दुसऱ्या कॉलम सोबत, त्याच्यानंतर दुसऱ्या रोचा प्रोडक्ट पहिल्या कॉलम सोबत, दुसऱ्या रोचा प्रोडक्ट दुसऱ्या कॉलम सोबत. येते लक्षामध्ये. आता मी या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट या ठिकाणी थोडं जवळ लिहून घेतो, सो दॅट आपल्याला प्रोडक्ट करायला सोपं जाईल. या रोचा प्रोडक्ट या कॉलम सोबत काय होणार बघा बरं, 1 2 जा 2, 2 1 जा 2, 1 1 जा 1, 2 + 2 4 + 1 काय झालं हे 5, 1 3 जा 3, 2 2 जा 4, 1 2 जा 2, 3 + 4 7 + 2 हे झाले 9. हा तुमचा आहे दुसरा एलिमेंट. पहिल्या रो न मल्टिप्लाय करून संपलं की मग पहिली रो सोडायची. आता दुसऱ्या रो मध्ये लिहिणार आपण, 3 2 जा 6, 1 1 जा 1 झाले 7, 3 1 जा 3 हे झाले 10. त्याच्यानंतर 3 3 जा 9, 1 2 जा 2 झाले 11, 3 2 जा 6 म्हणजे हे झाले टोटल 17.
आता ए बी हा 2/2 मॅट्रिक्स आपल्याला भेटला आहे. आपल्याला याचा इन्व्हर्स घ्यायचा आहे. ए बीचा इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू ॲडजॉइंट ऑफ ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए बी काय होणार 17/85 आणि मायनस 10 9 जा 90 85 मायनस 90 म्हणजे झाला -5 हा झाला 1/5 या ठिकाणी -5 येतो त्याच्यातला फक्त मायनस मी वर लिहिला बाकी काहीच नाही. आपल्याला काय माहिती आहे 2/2 मॅट्रिक्सचा प्रोडक्ट ॲडजॉइंट काढताना किंवा इन्व्हर्सच्या प्रोसेसमध्ये करताना काय करायचं या दोघांना इंटरचेंज करायचं. इथं येणार 17 इथं येणार 5 त्याच्यानंतर या दोघांना काय करायचं मायनस हा काय झाला -9 आणि -10 हा मायनस आपण मध्ये पाठवून देऊ हा 5 सुद्धा मध्ये पाठवून देऊ काय होऊन जाईल 17ला आपण -1/5 ने मल्टिप्लाय केला हा काय झाला -17/5 -9ला आपण -1/5 ने मल्टिप्लाय केला हा काय झाला मायनस प्लस आणि हा झाला 9 डिवायडेड बाय 5 -1/5 इंटू मायनस हा मायनस झाला प्लस 10/5 म्हणजे हा झाला 2 त्याच्यानंतर -1/5 इंटू 5 मायनस इंटू 1 झाला मायनस आणि 5 इंटू 1/5 म्हणजे हा झाला 1 देअरफॉर हा -1 -17/5 9/5 त्याच्यानंतर 2 आणि -1 ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 8 आपल्याला काय म्हणतोय बघा ए इज इक्वल टू आपल्याला 3/3 चा मॅट्रिक्स दिलाय. त्याने विचारलं इफ XYZ इज इक्वल टू 60 या ठिकाणी एक इक्वेशन दिलंय देन ए इंटू ॲडजॉइंट ए इज इक्वल टू वॉट. ए इंटू ॲडजॉइंट ए या एंटिटीचा अर्थ होतो इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू युनिट मॅट्रिक्स. ही एक आयडेंटिटी आहे ही तुम्हाला पाठच करून ठेवायचा शॉर्टकट आहे तो ठीक आहे. मग आता आपण काय करू अगोदर याचं डिटर्मिनंट काढून घेऊ कारण XYZ या तिघांचा प्रोडक्ट म्हणजे ही डिटर्मिनंटमध्येच येणारी टर्म आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू एक्स इंटू काय होईल बघा बरं कॉलम सोडला रो सोडला YZ मायनस 4 2 जा 8 -8 त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे -3 घेतला आपण कॉलम सोडला रो सोडली काय झाला Z -8 त्याच्यानंतर तिसरा आपल्याकडे नंबर आहे +2 2चा रो सोडला कॉलम सोडला काय उरला 2 -2y. हे एक्सपान्शन काय होणार इज इक्वल टू XYZ -8x -3z मायनस प्लस 3 8 जा 24 प्लस 2 2 जा 4 -4y इज इक्वल टू XYZ -8x -4y -3z प्लस 24 प्लस 4 हे झालं 28 इज इक्वल टू XYZ मायनस कॉमन काढू ब्रॅकेटमध्ये काय होणार हा 8x प्लस 4y प्लस 3z प्लस 28. आपल्याला त्यांनी 8x प्लस 4y प्लस 3z ची व्हॅल्यू 20 दिली याच्यामध्ये ठेवून देऊ XYZ ची व्हॅल्यू 60 दिली याच्यामध्ये ठेवून देऊ इज इक्वल टू काय होणार हा 60 मायनस या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला दिली त्यांनी 20 ही इथून घेतली आपण प्लस 28 इज इक्वल टू काय झाला बघा हा 60 मायनस 20 म्हणजे 40 40 प्लस 28 म्हणजे 68 टोटल झाला हा 68. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 68 आणि आपल्याला काय माहिती आहे ए इंटू ॲडजॉइंट ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू युनिट मॅट्रिक्स सो बेसिकली हा काय झाला 68 इंटू युनिट मॅट्रिक्स. आता ओरिजिनल मॅट्रिक्स ए आपला हा 3/3 चा असल्यामुळे हा जो युनिट मॅट्रिक्स आहे तो सुद्धा 3/3 चा होईल आणि युनिट मॅट्रिक्स 3/3 चा घेऊन त्याला 68 ने मल्टिप्लाय म्हणजे केलं म्हणजे काय होणार 68 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 युनिट मॅट्रिक्सला 68 ने मल्टिप्लाय केला हा काय होणार थ्रू आउट मल्टिप्लाय केलं तर 68 0 0 0 68 0 0 0 68 असा आपल्याकडे आहे ऑप्शन डी. देअरफॉर ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9 मित्रांनो खूप लोकांना आणणारा परंतु खूप सोपा क्वेश्चन. ए ऑफ अल्फा मॅट्रिक्स दिला त्यांनी कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा. ऑप्शन मध्ये त्यांनी विचारलंय ए स्क्वेअर ऑफ अल्फा ए ऑफ अल्फा मॅट्रिक्सचा स्क्वेअर करायचा नंतर त्याचा इन्व्हर्स घ्यायचा तो इन्व्हर्स काढल्यानंतर काय भेटेल आपल्याला त्यांनी असं विचारलंय. आता याच्यामध्ये खूप जण कन्फ्युज होतात की सर हा ए ऑफ अल्फा म्हणजे तर आपल्याला माहिती आहे ए ऑफ -2 अल्फा काय असतो ए ऑफ 2 अल्फा काय असतो. आपल्याला काय माहिती आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर साइन एक्स असेल तर एफ ऑफ वडापाव काय होईल रे एक्सच्या ठिकाणची व्हॅल्यू चेंज होऊन काय होणार हा साइन ऑफ वडापाव. सिमिलरली ए ऑफ अल्फा इक्वल्स टू हा मॅट्रिक्स आहे ए ऑफ -2 अल्फा काय होईल कॉस -2 अल्फा साइन -2 अल्फा मायनस साइन -2 अल्फा कॉस -2 अल्फा. ए ऑफ 2 अल्फा काय होईल
कॉस टू अल्फा, साइन टू अल्फा, मायनस साइन टू अल्फा आणि कॉस टू अल्फा या टाईपचा हा मॅट्रिक्स आपल्याकडे तयार होतो. सगळ्यात अगोदर आपण काय करू, एचा स्क्वेअर घेऊ, त्याच्यानंतर त्याचा इन्व्हर्स घेऊ. आता एचा स्क्वेअर म्हणजे काय होणार, ए स्क्वेअर ऑफ अल्फा इक्वल्स टू ए ऑफ अल्फा इंटू ए ऑफ अल्फा इज इक्वल टू कुठल्या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट आहे बघा, सेम मॅट्रिक्सचा प्रोडक्ट आहे. या दोघांचा प्रोडक्ट केला तर काय होणार, एका रोचा प्रोडक्ट या कॉलम सोबत पहिल्या रोचा दुसरा कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम. आता इथे मी डायरेक्ट प्रोडक्ट करून आन्सर लिहू शकतो, परंतु तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे कळणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण टिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूज करतो आणि तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतात. फॉर्म्युले पाठ करा टिग्नोमेट्रीचे, तरच तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन करता येतील. तरी मी या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट डायरेक्ट लिहून देतो. कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन अल्फा इंटू साइन अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. सो पहिला नंबर काय झाला या ठिकाणी, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, कॉस अल्फा साइन अल्फा कॉस अल्फा. हा काय झाला, 2 साइन अल्फा कॉस अल्फा. त्याच्यानंतर मायनस साइन अल्फा कॉस अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. हा काय झाला, मायनस 2 साइन अल्फा कॉस अल्फा. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, मायनस साइन अल्फा म्हणजे मायनस साइन स्क्वेअर अल्फा कॉस अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा. हा झाला कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटा असतो, तसा कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा काय झाला, कॉस 2 अल्फा. 2 साइन थिटा कॉस थिटा साइन 2 थिटा असतो, 2 साइन अल्फा कॉस अल्फा काय झाला, साइन 2 अल्फा. त्याच्यानंतर हा मायनस ठेवून दे बाहेर, 2 साइन अल्फा कॉस अल्फा काय झाला, मायनस साइन 2 अल्फा. कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा अगेन कॉस 2 अल्फा. आता याच्यामध्ये व्यवस्थित बघा, याचा आपल्याला काय करायचं, इन्व्हर्स घ्यायचा. हा झाला ए स्क्वेअर ऑफ अल्फा. याचा इन्व्हर्स घेतल्यानंतर काय होणार बघा बरं, ए स्क्वेअर ऑफ अल्फा याचा इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय याचं डिटर्मिनंट घेऊ, कॉस टू अल्फा कॉस स्क्वेअर 2 अल्फा मायनस ऑफ मायनस झाला प्लस साइन 2 अल्फा म्हणजे साइन स्क्वेअर 2 अल्फा कॉस स्क्वेअर 2 अल्फा प्लस साइन स्क्वेअर 2 अल्फा. हा झाला 1. त्याच्यामुळे वेगळं काही लिहायची गरज नाही. या ठिकाणी मॅट्रिक्सच्या मध्ये काय येणार, या दोघांना इंटरचेंज करायचं. हा झाला कॉस 2 अल्फा, हा झाला कॉस 2 अल्फा. या दोघांना करायचं निगेटिव्ह. हा काय झाला, मायनस साइन 2 अल्फा आणि हा मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस साइन 2 अल्फा. आता हा जो मॅट्रिक्स आहे तो काय आहे, कसं ओळखायचं आपल्याला बघा, व्यवस्थित लक्ष द्या. जर ए ऑफ अल्फाची ही व्हॅल्यू आहे, ए ऑफ अल्फाच्या ठिकाणी आपल्याकडे आता दोन ऑप्शन आहेत. इथं 2 अल्फा दिसतंय, परंतु साइन चेंज झाले या ठिकाणी. हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला. सो मायनस 2 अल्फा येईल का 2 अल्फा येईल बघू आपण. ठीक आहे, जर ए ऑफ 2 अल्फा घेतला तर कॉस 2 अल्फा होईल, साइन 2 अल्फा होईल. त्या ठिकाणी काय आहे, मायनस साइन 2 अल्फा. त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यायला लागेल, मायनस साइन 2 अल्फा. मग जर ए ऑफ मायनस 2 अल्फा घेतला तर काय होईल, कॉस ऑफ मायनस 2 अल्फा. पण कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा असतो. सो कॉस ऑफ मायनस 2 अल्फा सुद्धा कॉस अल्फाच होऊन जाईल, कॉस 2 अल्फा. त्याच्यानंतर साइन ऑफ मायनस 2 अल्फा, तो मधला मायनस बाहेर घेऊ शकतो, मध्ये काय राहिला, साइन 2 अल्फा. या ठिकाणी बघा मायनस साइन ऑफ मायनस 2 अल्फा, मायनस बाहेर घेतला, मायनस मायनस प्लस झाला. या ठिकाणी फक्त काय उरला, साइन 2 अल्फा. या ठिकाणी साइन 2 अल्फा. आणि ए ऑफ मायनस 2 अल्फा मधले शेवटचे टर्म कॉस ऑफ मायनस 2 अल्फा, कॉस ऑफ मायनस थिटा आणि कॉस ऑफ थिटा सेम असतात. त्याच्यामुळे कॉस ऑफ मायनस 2 अल्फा हाच कॉस ऑफ 2 अल्फा झाला. देअरफॉर आपल्याला जो दिलेला सोल्युशन आहे दॅट इज ऑप्शन सी. जो आपल्याला एचा स्क्वेअर करून घेतला इन्व्हर्स आलेला जो मॅट्रिक्स आहे दॅट इज ए ऑफ मायनस 2 अल्फा. आय होप तुम्हाला समजतं. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये 100% विचारा. क्वेश्चन नंबर बघूया आपण 10. मॅट्रिक्स ए दिलाय 3x3चा. ॲडजॉइंट ए आपल्याला त्याचा वेगळा मॅट्रिक्स दिलाय, त्याच्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन आहेत अननोन. त्याने विचारले द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. आता बघा लक्षात द्या, ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय असतो, या मॅट्रिक्सचा मायनर घ्यायचा, कोफॅक्टर घ्यायचा, कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केल्यानंतर हा ॲडजॉइंट भेटतो. म्हणजे हा मॅट्रिक्स याच्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज आहे. सो बेसिकली याची पोझिशन जी आहे 1/1, याची पोझिशन 1/2, याची पोझिशन 1/3. याचा जर कोफॅक्टर घेतला तर तो आणि पोझिशन चेंज केली म्हणजे 1/1 ची 1/1च होणार. तो याच ठिकाणी येणारा कोफॅक्टर हा आहे 1चा कोफॅक्टर. 1/2 याचा जर कोफॅक्टर घेतला आणि पोझिशन रिव्हर्स केली म्हणजे 1/2 ची पोझिशन 2/1 होणार. सो या 0चा कोफॅक्टर हा 1 येणार. हा जो 2 आहे 1/3 पोझिशन आहे, याचा कोफॅक्टर घ्या आणि पोझिशन काय होणार 1/3 ची उलटी म्हणजे 3/1. ट्रान्सपोज घेण्यासाठी पोझिशन उलटी होते. सो 1/3 ची पोझिशन झाली 3/1. 2चा कोफॅक्टर घेऊन त्याची पोझिशन 3/1 ला ठेवली तर आपल्याला तो ॲडजॉइंट मध्ये भेटतो. म्हणजे या 2चा कोफॅक्टर आपल्याकडे 3/1 इथं भेटतो. हा जो -2 आहे तो या 2चा कोफॅक्टर आहे.
येते लक्षामध्ये. तसा हा एक्स कशाचा आणि हा वाय कशाचा कोफॅक्टर असेल, या वायची पोझिशन 3/3 आहे आणि या एक्सची पोझिशन 1/2 आहे. सो 1/2 याची पोझिशन आहे, त्याच्यामुळे हा कशाचा कोफॅक्टर असेल, 2/1चा कोफॅक्टर. 2/1 आपल्याकडे कुठं आहे, हा आहे 2/1च्या पोझिशनला -1 आहे. याचा कोफॅक्टर काय येणार बघा बरं. या ठिकाणी कॉलम सोडला, रो सोडली, 0 × 1 म्हणजे 0, -2 × 2 4, -4 घेतला आपण. आणि या ठिकाणी बघा 2 + 1 3 असतं. कोफॅक्टर घेताना आपण काय करतो, -1/i+j ने मल्टिप्लाय करतो. i+j म्हणजे किती झाला 3. या ठिकाणी बघा काय होणार, -1 × -4 = 4. सो बेसिकली हा जो x आहे त्या एक्सची व्हॅल्यू काय आहे 4, x = 4. हा जो y आहे तो कशाचा कोफॅक्टर असेल, याची पोझिशन रिव्हर्स करा, 3/3 येणार. 3/3 कुठं आपल्याकडे, हा 1. सो या 1चा कोफॅक्टर आपल्याकडे हा y आहे. 1चा कोफॅक्टर काय येणार, कॉलम सोडा, रो सोडा, उरला काय आपल्याकडं 1 - 0 म्हणजे हा काय आला 1. त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, -1/i+j. बघा 3 + 3 होल रेस टू काय होणार 6, -1/6 म्हणजे +1 झाला, +1 × 1 म्हणजे 1 झाला. देअरफॉर या y ची व्हॅल्यू झाली = 1. x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू 1, x + y ची व्हॅल्यू काय होणार 4 + 1 = 5. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. आय होप तुम्हाला कळतंय आणि आय होप ही जी स्पीड आहे आपण जी घेतोय ती बरोबर आहे. जर फास्ट होत असेल, जर स्लो होत असेल तर तसं मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे मी बाकीचे एपिसोड तुमच्या हिशोबाने तुम्हाला समजेल या स्पीडवरती घेतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.